कुणाल घरपणकर, एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मधील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुती शासनाचे मनपूर्वक आभार मानले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून राज्यातील सुमारे 15,010 कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रमेश रेडेकर, उपाध्यक्ष डॉक्टर सतीश कोगनोळे, डॉक्टर विनायक लोहार, डॉक्टर संदीप बाटे, डॉक्टर जयंत ठोंबरे, डॉक्टर महेंद्र पाटील, डॉक्टर शैलेंद्र पाटील, डॉक्टर सुशांती पाटील, डॉक्टर वैशाली पाटील, रुपाली पाटील, फार्मसिस्ट संदीप पाटील, परिचारिका जयंती आळतेकर तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवेला धैर्य मिळणार असून राज्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक सक्षम होण्यास मदत होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. विवाह समारंभात आहेर, भेटवस्तू आणि पाकिटे स्वीकारण्याऐवजी अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवत वाजे परिवाराने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या उपक्रमातून जमा झालेली सुमारे 1.25 लाख रुपयांची मदत शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्ञान प्रबोधिनी संचलित अंधशाळेला सुपूर्द करण्यात आली. कोल्हापुरातील सुधर्म हिंदूराव वाजे यांचे सुपुत्र सिद्धार्थ वाजे यांचा विवाह रक्षता खटावकर यांच्याशी नुकताच संपन्न झाला. विवाहानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांना आहेर, भेटवस्तू किंवा पाकिटे न देता त्याऐवजी अंधशाळेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला सर्वस्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विवाहानंतरही जवळपास 6 महिने मदतीचा ओघ सुरू राहिल्याने 1.25 लाख रुपयांचा निधी जमा झाला. ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळा अनेक वर्षांपासून उपेक्षित अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या उभारणीत दिवंगत हिंदूराव वाजे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या समाजसेवेचा वारसा जपत हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती सुधर्म वाजे यांनी दिली. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना नेते सत्यजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, कोल्हापूर प्रेस क्लबचे शीतल धनवडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक अश्किन आजरेकर, नगरसेविका दीपा अजित ठाणेकर, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, आरोग्यमंत्री डॉक्टर संदीप पाटील, बाबा महाडिक, उद्योगपती अभय देशपांडे, दिलीप पाटील, हृदयस्पर्शचे पद्माकर कापसे, प्राचार्य किरण पाटील, दत्ताजीराव वाजे, हरिभाऊ वाजे, राजीव जामसांडेकर यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. तसेच बच्चन वेडे, प्रदक्षिणा, वाण कोल्हापूर, क्रिकेट वेडे आणि साई सर्व्हिस या समूहांच्या सदस्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ नलावडे यांनी केले, तर आभार डॉक्टर सुहास बोंद्रे यांनी मानले. उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व दात्यांचे सुधर्म हिंदूराव वाजे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता अंध विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाने झाली. शहरामध्ये शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे उभारण्यात येत असलेल्या 1,100 बेड, 600 जनरल बेड, 250 कॅन्सर आणि 250 सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांचं बांधकाम हे अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होईल यात शंका नाही. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याची त्रयस्थ एजन्सी मार्फत तपासणी केली जाईल. तर पाहूया आजची सविस्तर बातमी.
त्या तपासणीनंतरच संबंधितांना बिल अदा केले जाईल अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापुरातील काही माध्यमांमध्ये शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री मुश्रीफ यांनी संबंधित बांधकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीनंतर बोलताना मुश्रीफ म्हणाले, HSC म्हणजेच हॉस्पिटल बांधण्याचा ज्याला अनुभव आहे अशी केंद्र सरकारची प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी आहे. या कंपनीची नेमणूक महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे. या सर्व सुरू असलेल्या बांधकामांचे सगळे डिझाईन्स IT कन्सल्टंट करत असते आणि त्यानुसारच त्यांच्या कन्सल्टिंगने हे सगळे काम सुरू असते. सध्या कार्यरत असलेली ही जी कंपनी आहे हिने देशभरामध्ये जवळजवळ 200हून अधिक हॉस्पिटल्स बांधलेले आहेत. तसेच या ठिकाणी जी NCC कंपनी बांधकाम करते आहे ती आंध्र प्रदेशाची असून या कंपनीची वार्षिक उलाढाल साधारणतः 24,000 कोटींची असून या कंपनीने विमानतळ, रस्ते, पूल, हॉस्पिटल, 26 मजली हॉस्टेल्स तसेच अनेक मोठमोठ्या इमारतींची उभारणी देशभरामध्ये केली आहे. त्यामुळे याही ठिकाणी सुरू असलेले काम दर्जेदारच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जर बांधकामांमध्ये चुकून काही त्रुटी अथवा उणिवा आढळल्यास ITI सर्टिफिकेट घेतल्याशिवाय यांना कोणतंही बिल दिलं जाणार नसल्याचे सांगितले. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो गरीब रुग्णांची सोय होणार असल्याने हे काम दर्जेदार होण्याकडे आपले अत्यंत बारकाईने लक्ष असल्याचे सांगून येत्या 31 मार्च 2027 पर्यंत ही तिन्ही हॉस्पिटल्स पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होईल असा विश्वास मंत्री महोदय यांनी यावेळी व्यक्त केला. या ठिकाणी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे जे 250 बेडचे जे बांधकाम त्या ठिकाणी किडनी, लिव्हर व हार्ट ट्रान्सप्लांट यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा, लागणारे साहित्य व डॉक्टर्स यांचा पुरवठा होणार आहे. तसेच कॅन्सरचे 250 बेडचं हॉस्पिटल्स आहे त्या ठिकाणी नवी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या गुणवत्ते इतकेच दर्जेदार असे वैद्यकीय उपचार कॅन्सर रुग्णालयावर करण्यात येतील, ज्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक व गोवा राज्यालाही होईल. काही माध्यमांमध्ये शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामाबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी तब्येत बरी नसतानाही या ठिकाणी आपल्या तब्येतीची पर्वा न करता भेट दिली. तसेच बांधकामासंदर्भात माध्यमांनी ज्या त्रुटी दाखवल्या त्या त्रुटींबद्दल माध्यमांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, डॉक्टर गिरीश कांबळे तसेच संबंधित कंत्राटदारही आदी उपस्थित होते. मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा घसरून झालेल्या दुर्दैवी घटनेतील जखमी नागरिकांची आज शांती रुग्णालयात जाऊन भेट घेण्यात आली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली असून तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. जखमी नागरिकांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, तसेच दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत तातडीने मिळावी अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व नागरिकांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. तसेच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही करण्यात आले. नाशिक शहरातील अशोका हेल्थ सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या अशोका वुमन अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचे उद्घाटन आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या सेवेमुळे महिला व बालकांना दर्जेदार, सुरक्षित आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना वेळेवर गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह उपचार मिळण्यास या नव्या आरोग्य केंद्राची मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी अशोका समूहाच्या आरोग्य क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. रुग्णसेवेसाठी उभारलेल्या या आधुनिक हॉस्पिटलमुळे परिसरातील आरोग्य सुविधांना नवी दिशा मिळेल असेही यावेळी नमूद करण्यात आले. तसेच अशोका समूहाचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर,
खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभाताई बच्छाव, अशोक कटारिया, सुशील पारख, सतीश पारख, आशिष कटारिया, अंकिता पारख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्सचे डायरेक्टर जनरल आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल सुमेर इव्हान डी कुन्हा यांनी द व्हॅलियंट विंग्स येथे भेट देऊन एअर डिफेन्स दलाच्या ऑपरेशनल रेडीनेस तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या भेटीदरम्यान बदलत्या हवाई धोक्यांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाधारित प्रणाली, संरक्षणात्मक क्षमता आणि दलाच्या तयारीची सविस्तर माहिती घेण्यात आली. लेफ्टनंट जनरल डी कुन्हा यांनी एअर डिफेन्स जवानांच्या उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्याचे, उच्च मनोबलाचे आणि युद्ध सज्जतेचे कौतुक केले. तसेच देशाच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. यावेळी त्यांनी एअर डिफेन्स दलाला भविष्यातील कोणत्याही आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी कायम सज्ज राहण्याचे आवाहन केले आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले. भारतीय लष्कराचे एअर डिफेन्स दल अत्याधुनिक तंत्रज्ञान, दक्षता आणि अखंड सज्जतेच्या बळावर देशाच्या आकाशाचे संरक्षण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून अशा उच्चस्तरीय भेटीमुळे दलाचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता अधिक बळकट होत असल्याचे मानले जात आहे. विशाखापट्टणम येथे आयोजित भव्य समारंभात स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट INS महेंद्रगिरी भारतीय नौदलात अधिकृतपणे दाखल करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या समारंभाला प्रमुख मान्यवर उपस्थित होते. INS महेंद्रगिरी ही भारताच्या स्वावलंबी संरक्षण उत्पादन क्षमतेचे आणि जहाज बांधणी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचे प्रतीक मानले जात आहे. हे युद्धनौका निर्माण प्रकल्प आत्मनिर्भर भारत उपक्रमाला मोठी चालना देणारे पाऊल असल्याचे सांगण्यात आले. या युद्धनौकेत 75% अधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जहाजावर सुपरसॉनिक पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्रे, मध्यम पल्लाची पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्र प्रणाली, पाणबुडी विरोधी युद्ध क्षमता तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली बसवण्यात आली आहे. INS महेंद्रगिरीच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची सागरी सुरक्षा अधिक बळकट होणार असून हवाई, समुद्री आणि पाण्याखालील धोक्यांचा प्रभावी मुकाबला करण्याची क्षमता आणखी वाढणार आहे. भारतीय सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी ही युद्धनौका महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. या युद्धनौका भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढती आत्मनिर्भरता आणि अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या क्षमतेचे प्रभावी उदाहरण मानले जात आहे. पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी मिशन ग्रीन मान्सून 2026 अंतर्गत आज नाशिक मधील पिंपळगाव बहुला येथे नंदिनी नदीच्या काठावर तब्बल 6000 वृक्षांची लागवड करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. हा उपक्रम उन्नत नाशिक अभियान तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हरित तयारीचा एक महत्त्वाचा भाग असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या वृक्षारोपण कार्यक्रमाला कुंभ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य श्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पर्यावरण संरक्षण, नदी संवर्धन आणि जलसुरक्षा या विषयांना सर्वोच्च प्राधान्य देत नाशिकला अधिक हरित, स्वच्छ आणि शाश्वत शहर बनवण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. महापौरांनी सांगितले की लोकसहभाग, प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारत असलेले हे अभियान केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाची व्यापक जनचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाने लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास हरित नाशिकचे स्वप्न निश्चितच साकार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने आगामी काळात शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून हरित क्षेत्र वाढवण्याचा संकल्प केला असून या मोहिमेअंतर्गत 1,00,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चला एकत्र येऊन हरित नाशिक घडवूया आणि सुरक्षित भविष्याची पायाभरणी करूया असे आवाहन यावेळी व्यक्त करण्यात आले. सोलापूर दौऱ्यादरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी पीरत बसवी मंदिर तसेच श्री श्री जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य
शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पवित्र मठाला सदिच्छा भेट दिली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत त्यांनी मठाच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान मंदिर व मठाशी संबंधित विविध समस्या, आर्थिक नागरिकांच्या अपेक्षा तसेच भाविकांसाठी आवश्यक असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपतानाच भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा केला जाईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या भेटीमुळे मंदिर आणि मठाच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.